दोस्तो हो नमस्कार. महाराष्ट्रामधल्या एका मंत्र्याला म्हणजे जसंही दुसऱ्या मंत्र्याला अटक झालेली आहे. अटक झाल्यानंतर हा महाराष्ट्रावरचा अन्याय आहे, मराठी माणसावरचा अन्याय आहे म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं हकाटी पिटली जाते आहे. या हकाटीला माध्यमांच्या मधून देखील बळ मिळत आहे. मराठी माणसांची कशी गळचेपी चालू आहे हे देखील सांगितलं जात आहे. या गळचेपी सोबत मुस्लिम कार्ड देखील खेळलं जात आहे. शरद पवार मोठ्या चिताफीनं मुस्लिम कार्ड टाकतायत. आता आणखी एक कार्ड पडण्याची शक्यता आहे, ज्या कार्डावर उतरल्यानंतर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना ते फडणवीस असल्यामुळं उत्तर देता येणं कठीण होणार आहे. असंही कार्ड टाकलं जाण्याची शक्यता आहे. हे मराठी कार्ड टाकताना, मी पुन्हा सांगतोय, मराठा हा शब्द वापरत नाहीये मी. मराठा कार्ड टाकताना नाही म्हणत मी, मराठी कार्ड टाकताना म्हणतोय. काही गोष्टींचा विचार नक्कीच व्हायला पाहिजे. मराठी माणसांची गळचेपी, मराठी माणसांची गळचेपी असा शब्द वापरताना नवाब मलिक कसे लढवय्ये आहेत हे दाखवलं जात आहे. नवाब मलिकांचे कोठडीतून बाहेर पडतानाचे फोटो तुम्ही बघताय. ईडीच्या कार्यालयात जातानाचे, तिथून बाहेर पडतानाचे फोटो तुम्ही बघताय. त्यात नवाब मलिक हात उंचावून मी लढणार, मी हरणार नाही, मी झुकणार नाही हे पुष्पा स्टाईलचं वाक्य सांगताना नेहमीच दिसत आहे. पण मी तुम्हाला नवाब मलिकांचा एक व्हिडिओ दाखवणार आहे. ही सुरुवात आहे फक्त, मी जो मुद्दा मांडतोय त्याची. नवाब मलिकांचा एक व्हिडिओ दाखवणार आहे. तो व्हिडिओ रायगडावरचा आहे. महाराष्ट्रातले मंत्री तिथे हजर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा ते देत आहेत. सगळ्यांचेच हात वर आहेत. धनंजय मुंडेंचा बुलंद आवाज आहे. त्या प्रत्येकाला प्रतिसाद आहे. पण काळ्या कोटातील एक व्यक्ती मात्र मख्खपणे उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की म्हणताना, जय भवानी जय शिवाजी म्हणताना त्याचा हात जराही हलत नाही. बघा तो व्हिडिओ. बघितला? ते मख्ख उभे असलेले व्यक्ती कोण आहेत तुम्हाला कळलं असेल. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आहेत. या नवाब मलिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करताना मराठी माणसाचा विसर पडला होता. आणि याच नवाब मलिकांच्या करता उभ्या महाराष्ट्रानं त्यांचा जय जयकार करत त्यांच्या मागे उभं राहायचं आहे. हे स्वतः ईडीच्या कोठडीत जात असताना हात उंचावून घोषणा देऊ शकतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देताना मात्र यांचा हात वर उचलत नाही. मनातला भाव तुम्ही तपासून बघा. ज्यांच्या मनात मराठी अस्मितेविषयी जराही प्रेम नाही, अशा व्यक्तीला अटक झाल्यानंतर त्याची मराठी अस्मिता म्हणून आम्ही त्याच्या विरोधात उभं राहायचं, हा कुठला न्याय? 1993चा सिरियल बॉम्ब ब्लास्ट आठवा. या बॉम्ब ब्लास्ट मध्ये जेवढे म्हणून काही स्फोट झाले, त्या स्फोटात ठार झालेले व्यक्ती हे मॅक्झिमम मराठी व्यक्ती आहेत, ज्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. आणि त्या स्फोट करणाऱ्या व्यक्तीच्या प्रॉपर्टी नवाब मलिक योग्य मोबदला देऊन विकत घेत आहेत. म्हणजे लोक आरोप करतायत की पैसे कमी दिलेत, पण नवाब मलिक सांगतायत नाही नाही, मी पैसे खूप दिलेत. बॉम्ब स्फोटातल्या आरोपीला खूप पैसे देऊन त्याच्या कुटुंबाची व्यवस्था नीट लागेल याची व्यवस्था करून त्याच्याकडची जमीन विकत घेण्याचा मुरदाडपणा नवाब मलिकांच्या मनामध्ये येऊ शकतो. ज्या माणसांचे हात मराठी माणसांच्या रक्ताने माखलेले आहेत, त्या नवाब मलिकांना झालेली अटक ही मराठी माणसावरचा अन्याय म्हणून आम्ही बघायची आणि त्याच्या विरोधात उभं राहायचं. हा कोणता न्याय सांगतायत पवार साहेब? कोणता न्याय सांगताय पवार फॅमिली? सुप्रिया सुळेंना हा मराठी माणसावरचा अन्याय वाटतोय, शरद पवारांना हा मराठी माणसावरचा अन्याय वाटतोय. मग नवाब मलिकांनी मराठी माणसांच्या भावनांचा आदर राखला नाही, हा मराठी माणसावरचा अन्याय नाही का? ज्या मराठी माणसाच्या खुनानी, रक्तानी ज्यांचे हात बरबटलेले आहेत
त्यांच्याच हातात पैसे देऊन त्यांचीच जमीन विकत घेताना नवाब मलिकांना काहीच कसं वाटलं नाही, हा मराठी माणूस म्हणून प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आम्हाला आहे. मला पवार साहेबांना पण काही प्रश्न विचारायचे आहेत. ज्या मराठी माणसांच्या प्रेमाखातर आपण हे सगळं करत आहात, ज्या मराठी आणि मराठा माणसांचं नाव घेऊन शिवसेना सत्तेवरती येते आहे, त्या मराठी मुलखातल्या माणसांनी आपल्या ज्ञाती बांधवांच्या भल्यासाठी महाराष्ट्रभरामध्ये भव्य दिव्य असे मोर्चे काढले, ज्या मोर्चांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होईल की नाही माहीत नाही, पण त्याची नोंद महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात मात्र नक्की होईल. कारण त्या मोर्चांनी कधीही हिंस्त्रपणा ओलांडलेला नाही आहे, अहिंसा ओलांडलेली नाही आहे, हिंस्त्रपणा स्वीकारलेला नाही आहे. अवाढव्य समुद्रासारख्या निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाला कधीही गालबोट लागलेलं नाही आहे. ना इतर कोणत्या समाजाला मराठा क्रांती मोर्चाची भीती वाटली. अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं शांतपणे जाणारा मराठा क्रांती मूक मोर्चा हे मोर्चांचा आदर्श वस्तुपाठ होतं. त्या मोर्चांची संभावना कशा स्वरूपात केली जाते हे सामनातून आपण बघितलेलं आहे. सामनानी या मोर्चाला काय म्हटलं होतं, कसलं व्यंगचित्र काढलं होतं, ते व्यंगचित्रही मी तुम्हाला मुद्दाम दाखवतोय. ज्या शब्दाचा उच्चार करायला नको वाटतं, हा भलताच मोर्चाचा अर्थ घेतलेला दिसतोय. अशा ओळी म्हणजे मोर्चात सहभागी झालेल्या बंधूंना, तिथल्या भगिनींना कोणत्या अर्थाने सामनाचे संपादक, माफ करा, कार्यकारी संपादक संजय राऊत बघत होते, काय त्यांची या मोर्चाविषयीची धारणा होती हे आपल्या लक्षात येऊन जातं. सामनातलं व्यंगचित्र मराठी माणसाविषयीची आस्था सांगणार आहे. आणि तरीही आपण म्हणायचं की या लोकांना मराठी माणसांविषयीची, मराठी भूमीविषयीची आस्था आहे. नवाब मलिक बघितले, सामना बघितला. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपणच सांगा, आपल्या मनात मराठी माणसांच्या विषयीचा आदर किती आहे? ज्या छत्रपतींच्या वारसदारांना म्हणजे संभाजीराजेंना जेव्हा खासदारकी बहाल केली गेली, तेव्हा आपणच म्हणाला होतात, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपणच म्हणाला होतात की आजवर छत्रपती पेशव्यांना नियुक्त करतात हे ऐकलं होतं, पण आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागलेत. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, महाराष्ट्राच्या अस्मितेला जेव्हा देशाची खासदारकी बहाल होत होती, तेव्हा आपण जातीचा मुद्दा काढून कोण कोणाची नियुक्ती करतंय हे सांगत होतात. हीच का आपली मराठी अस्मिता? जेव्हा उदयनराजे भोसले काही मुद्दे मांडत होते, तेव्हा याच छत्रपती उदयनराजे भोसलेंना याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय संजय राऊत यांनी, विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांच्या छत्रपती असण्याचे पुरावे मागितलेले होते सामनाच्या मधून. तुम्ही छत्रपती आहात याचा काही पुरावा आहे का असं विचारणारे संजय राऊत कोणती मराठी अस्मिता बाळगतात? छत्रपतींची नियुक्ती आता पेशवे करू लागलेत असं म्हणणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार कोणती मराठी अस्मिता बाळगतात? याच शिवसेनेच्या नेत्याची जात काढून 4-4 वेळेला ते कसे खासदार होतात असा प्रश्न चंद्रकांत खैरेंच्या बाबत पुण्यामध्ये राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार विचारतात. तिथे यांची मराठी अस्मिता कळत नाही का? शरद पवारांना विरोध म्हणजे मराठी अस्मितेला विरोध, शरद पवारांचे मुद्दे मांडणं म्हणजे मराठा समाजाचा विरोध, हे नवच सूत्र नव्याने मांडलं जात आहे का? मुळात या स्वरूपाची मांडणी करून शरद पवार स्वतःला सुरक्षित करू पाहतायत का? आपल्यावरती हल्ला म्हणजे आपल्या जातीवरती हल्ला, वैचारिक हल्ला म्हणतोय मी, आपल्या जातीवरती केलेला वैचारिक हल्ला, अशा स्वरूपाची मांडणी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळीकडून होती आहे का? अन्य पक्षातला माणूस हा मराठी आणि मराठा नाही आहे का? तसा मराठी आणि मराठा माणूस काँग्रेस पक्षात नाही का? शिवसेनेत नाही का?
भारतीय जनता पक्षात नाही का? त्यांच्यावरची टीका कधी मराठा माणसावरची टीका, मराठी माणसावरची टीका म्हणून गृहीत धरली जात नाही. भाजपच्या विनोद तावडेवरती टीका झाली, आशिष शेलारांवरती टीका झाली, आम्ही रावसाहेब दानवेंच्या वरती टीका केली, हरिभाऊ बागडेंच्या वरती टीका होते. या नेत्यांवरची टीका ही मराठा समाजावरची टीका नाही का? काँग्रेसमध्ये तर प्रचंड मोठ्या संख्येने मराठा नेता आहेत. अशोक चव्हाण आहेत, देशमुख आहेत. या सगळ्या नेत्यांवरची टीका म्हणजे पृथ्वीराज आहेत, अमित देशमुख आहेत, विलासराव देशमुख होते. या सगळ्या मराठा नेत्यांवरची टीका, बाळासाहेब थोरात, या सगळ्या नेत्यांवरची टीका ही मराठा समाजावरची टीका म्हणून कधी गृहीत धरली जात नाही. मग शरद पवारांच्या वरती टीका केली किंवा शरद पवारांच्या पक्षाच्या कोणत्या माणसाला काही झालं की मराठी अस्मिता आणि मराठा अस्मिता काढण्याचं नवं फॅड आपल्याकडं आजकाल निघालेलं आहे. आणि याच्यावरच माझा आक्षेप आहे. अनेक लोकांचे अनेक जाती धर्मात मित्र परिवार असतो, पण पवारांनी याला विभागण्याचं धोरण ठरवलंय. स्वतःला मराठी आणि मराठा अस्मितेशी जोडून शरद पवार काय वेगळं सिद्ध करू पाहतायत? महाराष्ट्रामध्ये फूट पाडायची आहे का? आणि आता मराठी अस्मितेशी देणं घेणं नसलेल्या नवाब मलिकांच्या रूपानं राज्यातलं वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे का? हाच प्रश्न आमच्या मनाला पडतो आहे. हाच प्रश्न फार विचार केल्यावर भीतीचं स्वरूप घेतो आहे. ही भीती खरी न ठरो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार.